नमस्कार दर्शक हो, लीड महाराष्ट्र आणि B10 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. लक्षात ठेव, आयुष्य एकच आहे. तू हरलास तर दुसरी संधी मिळणार नाही. निराशा हे जीवनाचं मूलभूत अंग आहे आणि त्याच्यावर उठणं हा खऱ्या पुरुषाचा धर्म आहे. निराशा जाऊन एकदा साफल्य आलं की कष्टाची कमाई किती गोड आहे हे तुझ्या लक्षात येईल. म्हणून एकच कर, चॅलेंज घे आणि चॅलेंज घेऊन जग. हे हरिवंशराय बच्चन यांच्या वाक्याचं मी एक ट्रान्सलेशन केलं. आज आपल्या बरोबर आहेत कौन बनेगा करोडपती अर्थात केबीसी मधल्या हॉट सीटवर बसलेल्या बेडक गावच्या सुकन्या, तुकाराम बंडगर बापू आणि स्वातीताई यांच्या कन्या अनुजाताई तुकाराम बंडगर. आज आपण त्यांच्या घरी आहोत. कालच सोनी टीव्हीवरती त्यांचा शो दाखवण्यात आला आणि त्यांनी जी रक्कम जिंकली, हॉट सीटवरचे जे अनुभव होते आणि महानायक, भारताचे जे महानायक आहेत अमिताभ बच्चन साहेब यांच्याबरोबर त्यांचा अनुभव कसा होता, त्यांनी कोणकोणत्या क्षेत्रामध्ये अभ्यास केला, कोणकोणत्या क्षेत्रामधल्या पदव्या घेतल्या आणि त्यांनी ते करिअर करतायत आणि कोण बनेगा करोडपतीच्या हॉट सीटवर त्यांचे अनुभव कसे होते हे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. ताई नमस्कार. नमस्कार भाऊ. नमस्ते. मला एक सांगा की सगळ्यात प्रथम मला ही गोष्ट सांगा की तुमचा कौन बनेगा करोडपती या मालिकेतला अनुभव कसा होता? मालिकेतला अनुभव खूप सुंदर होता, खूप छान होता. बच्चन सर आपल्याला खूप कम्फर्टेबल करवतात, छान बोलतात आपल्याशी आणि बरेच तास आपल्याशी संवाद साधतात आणि त्यामुळे आपल्याला तो एक अनुभव घेण्यासारखा आहे. म्हणजे पैशांपेक्षा तो अनुभव अनमोल आहे की एखाद्या महानायकाबरोबर एवढा तास बसून गप्पा मारणे, छान बोलणे, निखळ हसणे खूप छान वाटतं. बर, पण या गोष्टी ज्या वेळेला आपण हॉट सीटवर जातो म्हणजे आपण त्या सुरुवातीच्या 10 जणात येणं एक वेगळी गोष्ट आहे. आपण टीव्हीवरती मालिका बघणं आणि त्याची उत्तरं देणं हा एक वेगळा भाग आहे. मात्र ज्या वेळेला तुम्हाला फिंगरप्रिंटचे प्रश्न येतात त्यावेळेला तुम्ही हॉट सीटवर जाणार आहे काय आणि त्यासाठी तुम्हाला जो प्रश्न विचारला जातोय तो अनुभव तुमचा कसा होता? सर्वात प्रथम मला असं वाटतं की आपण दयाळू असू, आपण काइंड असू की देव आपल्याला त्याचं रिटर्न देतोच. माझ्या बाबतीतही तेच झालं की मी ऑलिम्पिक पूर्ण पाहिलं होतं, पॅरालिम्पिक पूर्ण पाहिलं होतं आणि ऑलिम्पिक बद्दल आणि पॅरालिम्पिक बद्दल मला एक गोष्ट नेहमी वाटते की मला ऑलिम्पियन्सपेक्षा पॅरालिम्पिक लोकांचं जास्त कौतुक असतं. कारण आपल्यामध्ये एखादी कमी असेल तरी आपला कॉन्फिडन्स जातो, पण पॅरालिम्पिक मध्ये भाग घेणाऱ्या लोकांमध्ये एखादं अंग कमी असतं, त्यांना व्यंग असतं, पण ते दुःख पार करून ते पुढे जातात आणि यश मिळवतात. बरोबर. तिकट होते ना. पॅरालिम्पिक प्लेयर्सचं मला जास्त कौतुक वाटतं कारण ते जे आपल्यात व्यंग आहे, जे दुःख आहे ते पार करून पुढे जातात आणि त्यानंतर ते देशासाठी एखादं मेडल घेऊन येतात. मला नेहमीच ही खूप कौतुकाची गोष्ट वाटायची. त्यामुळे माझ्या बाबतीत असं झालं की 29 पॅरालिम्पिक प्लेयर्स होते. मी ते आधी कोणत्या मॅच मध्ये खेळले होते, आधी त्यांनी कोणतं मेडल मिळवलं होतं किंवा आधी त्यांनी काय काय केलं होतं, त्यांची काय स्टोरी होती, त्यांची हिस्ट्री काय होती, त्यांनी कसं दुःख पार केलं. मी त्यांच्याबद्दल बरेच 4-5 दिवस मी रिसर्च केला होता की त्यांनी कसं त्यांचं दुःख दूर केलं, कसं इतकं मोठं यशाला गवसणी घातली. तर त्यामुळे मी 29 पॅरालिम्पिक प्लेयर आणि त्यांचे गेम फक्त त्यांच्या पोटी मला प्रेम आहे आणि रिस्पेक्ट आहे म्हणून मी पाठ केले होते. आणि माझं नशीब एवढं छान आणि देवाची दया इतकी मोठी आहे की तिथं गेल्यानंतर पहिला फास्टेस्ट फिंगर फर्स्टचा क्वेश्चन ही तोच होता की पॅरालिम्पिक प्लेयर आणि त्यांचे गेम्स ह्यांच्या जोड्या लावायच्या. त्या क्षणी माझी देवावरची इच्छा आणि देवावरची श्रद्धा अजून दृढ झाली आणि मला कळलं की देवाचीच म्हणजे ही इच्छा आहे, हे सगळं देवाची योजना आहे की मला नॅशनल प्लॅटफॉर्मवर नेणं. आणि शेतकऱ्याची मुलगी काय करू शकते, ग्रामीण भागात वाढलेली मुलगी, ग्रामीण भागातले प्रॉब्लेम्स बघितलेली मुलगी काय करू शकते हे देवालाच कदाचित दाखवायचं असेल देशाला. त्यामुळे कदाचित देवाने मला ती संधी दिली असावी असं मला वाटतं. आणि फास्टेस्ट फिंगर फर्स्टच्या स्क्रीन जेव्हा आपल्यासमोर येते त्याच्यावरती आपली प्रॅक्टिस करून घेतली जाते की ती स्क्रीन कशी हाताळायची. तर त्यावेळी झालं असं की फास्टेस्ट फिंगर फर्स्टचा पहिला प्रश्न पण तोच आला की पॅरालिम्पिक प्लेयर्स आणि त्यांचे खेळ. आणि त्यामुळे मला 12 मिली सेकंड्स मध्ये मी ते आन्सर दिलं होतं आणि मला ते इतकं छान वाटलं. आणि सर्वात छान गोष्ट अशी असते की जेव्हा बच्चन सर, अमिताभ बच्चन सर, दी बिग बी आपण ज्यांना म्हणतो, ते आपले नाव घेतात आणि त्यांच्या तोंडून आपल्यासाठी डॉक्टर अनुजा तुकाराम बंडगर हे ऐकून घेणं, ती गोष्ट आपल्याला खूप अशी
छान ओव्हरवेल्म करते. आणि त्यामुळे मला खूप भारी वाटलं की माझ्यासोबत माझ्या बाबांचं, आईचं, सगळ्यांचं नाव मी त्यांच्या तोंडून ऐकलं, हे मला खूप भारी वाटलं. आणि बच्चन सरांच्या पिक्चर बद्दल मला माहिती नाही आहे, सॉरी, पण मी पिक्चर वगैरे जास्त बघत नाही, पण मला त्या व्यक्तीबद्दल इतकं माहित होतं की हे खूप मेहनती आहेत. आणि त्यांची मी पुस्तकं वाचली होती, त्यांच्याबद्दल बरंच वाचलं होतं, त्यामुळे मला कळलं होतं की ते खूप मेहनती आहेत. आणि त्या मेहनतीला माझा नेहमी सॅल्यूट होता. मी त्यांना पण त्यांनी मला विचारलेलं की तुम्हाला कोणाला सेलिब्रिटीला बोलायचंय का, भेटायचंय का, तर मी त्यांना 3च नावं सांगितली होती, अटल बिहारी वाजपेयीजी, रतन टाटाजी आणि अमिताभ बच्चन सर. तिघांनाच मला भेटायचं होतं. आणि आपलं दुर्दैव की माझं दुर्दैव की मी इतकी मोठी होऊ शकले नाही की रतन टाटांना भेटू शकेन. मला सांगा की वारल्यानंतर तिला लई वाईट अगदी अगदी हा आता आपण दर्शक हो बघतोय की महान उद्योजक रतन टाटाजी आता आपल्यात नाही आहेत आणि अटल बिहारी वाजपेयी जे भारताचे पंतप्रधान होते, मोठे कवी होते, ज्येष्ठ राजकारणी होते, तेही आपल्यात नाही आहेत. आणि अनुजाताईंनी जे तिसरं नाव घेतलं की महानायक अमिताभ बच्चन यांना भेटायची मला संधी होती. दोघांना तर ह्या अनुजाताई भेटू शकल्या नाहीत, मात्र महानायक अमिताभ बच्चन यांना जी भेटायची इच्छा होती तीव्र, ती मात्र नियतीनं पूर्ण केली असंच म्हणावं लागेल. मला सांगा अनुजाताई, आता तुम्ही स्टे आहेत ना? ओके. मला सांगा की एका छोट्या गावातून पुढे जाणं आणि शिक्षण घेणं आणि त्याच्यासाठी आपल्या आई वडिलांनी जे कष्ट घेतले आहेत त्या कष्टातून आपण शिकतो आणि काही गोष्टी करून दाखवतो. मला सांगा की हा प्रवास कसा होतो? हा प्रवास सुरू होतो, माझे आजोबा आणि आजी दुसऱ्यांच्या शेतात कामाला जायचे, म्हणजे ते मजुरी करायचे. आणि त्यांनी मजुरी करून सुद्धा आई बाबांना शिकवलं, बाबांना शिकवलं, माझ्या ते तिन्ही मुलांना त्यांनी शिकवलं. आणि तिन्ही मुलांना चांगलं घडवलं, चांगले संस्कार केले, चांगले लोकांशी प्रेमानं बोलायला शिकवलं, खूप चांगले संस्कार केले त्यांनी त्यांच्यावर. आणि माझ्या माझ्या बाबांना त्यांनी शिकवलं, कारण त्यांचं ते ब्राह्मणांकडे कामाला जायचे आणि ब्राह्मण वर्ग आपल्याला माहितीये खूप शिक्षित आहे तो. त्यामुळे ब्राह्मण वर्गांनी त्यांनी पाहिलेलं की हा वर्ग शिक्षित आहे म्हणून यांची प्रगती झाली आहे, म्हणून आयुष्यातलं दुःख कमी झालंय. आणि ते त्यांनी बघितलं आणि त्यामुळं त्यांनी त्यांच्या मुलांना शिकवलं. मग माझ्या आई बाबांचं ध्येय हेच होतं की त्यांनी आपल्याला त्या परिस्थितीत शिकवलंय म्हटल्यानंतर आपण आपल्या मुलांना कुठल्याही परिस्थितीत शिकवायचंच, म्हणजे हा ध्यास होता लहानपणापासून. म्हणजे लहानपणाची मला गोष्ट आठवते, आई बाबा आम्हाला 5ला उठवायचे, म्हणजे आज मी रोज 3ला उठते सकाळी. आणि माझ्यासाठी ते अवघडच नाहीये, कारण मी लहानपणीपासून 5ला उठली. आणि 5ला उठायचं, व्यायाम करायचा, चालायला जायचं, हे जे गुण असतात ना, किंवा वाचनाची आवड बाबांनी लावली. हा, आणि स्वच्छतेची, नीटनेटकीपणाची मला खूप आवड आहे. म्हणजे तुम्ही कधीही घर बघाल पूर्ण नीटनेटकं घर दिसणार, कारण आईची सवय. म्हणजे हे आई वडिलांकडून आपल्यात जे येतात ना गुण, तेच आपल्याला सुंदर व्यक्तिमत्व बनवू शकतात, कारण आई वडील हेच पहिले शिक्षक आहेत. आणि त्यामुळे ते जे गुण त्यांनी दिले, आणि मी माझ्या डोळ्यासमोर बघितलंय की 10-10 तास बाबांना शेतात राबताना. आणि त्यामुळे आपण जेव्हा आई वडिलांना राबताना बघतो, एवढं काम करताना, उभं राहून या वयात एवढं काम करताना बघतो, तेव्हा आपल्याला मनाला वाटतं की बाबा आपण फॅन खाली बसून अभ्यास करायचा आहे आणि आपल्यासाठी ते काहीच अवघड नाही. म्हणजे फॅन लावायचंय, पुस्तक उघडायचं आणि फक्त वाचायचं आहे, बसून उभंही राहायचं नाहीये. म्हणजे यासारखं लक्झरियस लाईफ काय आहे? म्हणजे स्टुडंट लाईफ इज द मोस्ट लक्झरियस लाईफ मला वाटतं. आणि ते किंवा एखाद्या वेळी शेतीत उत्पन्न आलं नाही की बाबांनी ते कसं ऍडजस्ट केलं, त्यातून पण आमच्या शिक्षणाला पैसा कमी पडत नव्हता कधीच. म्हणजे ते कुठूनही ऍडजस्ट करतील, आई बाबा दोघे कुठूनही मार करतील, सोनं गहाण ठेवतील, काही करतील, पण आमच्या शिक्षणात त्याचा कधीच अडथळा नव्हता. बरोबर. हा, मला सांगा की हे सर्व करत असताना तुमचं प्राथमिक शिक्षण आणि इथंच झालं बेडगमध्ये? माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद मुलींची शाळा क्रमांक 1 मध्ये झालं आणि त्यानंतर 4वी पर्यंत तिथे झालं आणि 5वी पासून 10वी पर्यंत न्यू इंग्लिश स्कूल बेडगमध्ये झालं. आणि 11वी-12वी मी विलिंग्डन कॉलेज सांगली येथून केली. त्यापुढचं शिक्षण गुलाबराव पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमधून मी BHMS होमिओपॅथिक डॉक्टर झाले. बर, मला सांगा की आता मग तुम्ही काय करता? सध्या मी UPSC तयारी करते. UPSCतून मला IAS या पोस्टसाठी मी इंटरेस्टेड आहे, त्यामुळे सध्या मी ती तयारी करते. बरं, म्हणजे आता तुम्ही फक्त अभ्यास करता? हा, सध्या मी अभ्यास करते. बर, हे सगळं जरी असलं तरी तुम्ही कौन बनेगा करोडपती हे पूर्वीपासून बघत आला, ही सिरीज किंवा मालिका बघत आला? यामध्ये खरं तर माझं काहीच योगदान नाहीये, कारण आई वडील 20 वर्ष
20 वर्षापासून तो शो बघतात आणि आई वडिलांना इतका तो शो आवडतो माझ्या की ते अवघड प्रश्न लिहून ठेवतात आणि जेव्हा आम्ही घरी येतो किंवा आम्हाला फोन केला जातो तेव्हा ते सांगतात आम्हाला. आणि हे कौतुक आहे. म्हणजे दिवसभर काम करून आल्यानंतर घरी रिलॅक्स होण्यासाठी ते टीव्ही नाहीत बघत. त्यात पण त्यांचं असं असतं की मुलांसाठी बघूया, आपण स्वतःला आवडतं पण मुलांसाठी बघूया. डेडिकेशन कशातून दिसतं? आई तो प्रश्न लिहून घेते, पटापटापटा ऑप्शन लिहून घेते, मला विचारते संध्याकाळी. आणि तो पण एक मजेशीर भाग. म्हणजे कोणाला अपेक्षितही नसेल, कोणाला वाटणारही नाही की सांगली जिल्ह्यातल्या छोट्याशा गावात, आपल्या बेडक गावात घरामध्ये कुटुंबामध्ये आई वडील आणि भावंडांमध्ये चर्चा काय होत असेल. दुसऱ्यांची निंदा नालस्ती अजिबात नाही. अगदी अभ्यासाच्या आणि म्हणजे डोक्याच्या गोष्टी चालतात इथे. म्हणजे साधे प्रश्न, साध्यांपासून सुरुवात होते, अवघड प्रश्न. बाबा रोज न्यूजपेपर वाचतात आणि मला तेही सांगायला आवडेल की मी 4थीला असल्यापासून जेव्हा मला कळायला लागलं की न्यूजपेपर असतो तेव्हापासून मी आजपर्यंत न्यूजपेपर वाचते बाबांमुळे. म्हणजे ही वाचनाची आवड घरातूनच आलेली आहे. मला सांगा की हे सर्व करत असताना एका प्लॅटफॉर्मवर जाणं आणि त्याच्यासाठी मग तुम्हाला समग्र अभ्यास करावा लागतो. आता तुम्ही UPSC ची तयारीच करतात त्यामुळं तुमचा एकंदरीत अभ्यास असेलच. मात्र तुम्हाला KBC मध्ये जाताना काही वेगळा अभ्यास करावा लागला का? KBC ची प्रोसेस खूप फास्ट असते. म्हणजे एका महिन्यात ऑडिशन ही होते, एक्झाम ही होते, कट ऑफ लागतो, इंटरव्ह्यू होतो, इंटरव्ह्यूचा रिझल्ट येतो आणि त्याच्यानंतर आपल्याला 6 ते 7 दिवस मिळतात आणि त्याच्यानंतर डायरेक्ट आपलं हॉट सीटचं शूटिंग असतं. त्यामुळे त्या 6-7 दिवसात आपल्याला जेवढं कव्हर करता येईल तेवढं करायचं. त्या 6-7 दिवसात पण रोज 10 लोकांची टीम आपल्याशी कॉन्टॅक्टमध्ये असते की तुमचं घर कुठे आहे, तुमचे आयडेंटिटी प्रूफ्स काय आहे, तुमचं चेकबुक जे आपण कधीच वापरलेलं नसतं ते काढावं लागतं. सगळे फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्या जातात आणि त्यामुळे तो पण टाइम त्यातला त्यात जातो. त्यामुळे अभ्यासाला खूप रोजचे 5-6 तास असे 6-7 दिवस असे मिळतात. मग माझ्यासाठी अभ्यासापेक्षा रामायण महाभारत महत्वाचं होतं. कारण मी रामायण महाभारत ऐकलं होतं आईबाबांकडून आणि आजीकडून आणि टीव्हीवरती खूप कमी बघितलेलं. म्हणजे बघण्यात पण माझं खूप कमी, कारण स्क्रीन टाइम माझा टीव्हीच्या बाबतीत खूप कमी असतो. आणि त्यामुळे मला असं होतं की मला स्पिरिच्युअल गोष्टी आता कव्हर करायच्यात. मग त्यामुळे मी काय केलं, आम्ही रत्नाकरमध्ये गेलो. आम्ही वाल्मिकी रामायण आणलं, महाभारत आणलं, श्रीकृष्णांचं चरित्र आणलं, ह्या सगळ्या पुस्तकं आणले आणि 7 दिवसामध्ये मी पहिले 4 दिवस हे 3 पुस्तकं कव्हर केले. म्हणजे त्यातले मेन कॅरेक्टर्स काय, त्यांचं रिलेशन काय. कारण मला असा डाऊट होता की मी मेडिकल स्टुडंट आहे, डॉक्टर आहे, त्यामुळे ते मला मेडिकलचे प्रश्न जास्त विचारणार नाहीत कारण मला उत्तर येणारच. दुसरं माझं लॉजिक होतं, ही UPSC करते म्हटल्यानंतर काठिण्य पातळी ते वाढवणार आणि काठिण्य पातळी वाढवणार आणि त्यांना अजून एक वाटू शकतं की जी मुलगी डॉक्टर झालीये, जी कलेक्टरच्या एक्झामचा अभ्यास करते, ती मुलगी अध्यात्माकडे नसेल, असं त्यांचं एक जजमेंट असेल. जनरली असं सध्या पाहायला मिळतं. त्यामुळे मला असं वाटलं की मला रामायण महाभारतातले प्रश्न येऊ शकतात, त्यामुळे मला ह्या 4 दिवस पूर्ण रामायण महाभारताला दिले पाहिजेत. त्यामुळे मी पहिल्या 4 दिवसात वाल्मिकी रामायण वाचलं, महाभारत वाचलं, श्रीकृष्णांचं चरित्र वाचलं आणि तो जर्नी खूप छान होता. म्हणजे माझ्या आयुष्यात KBCनं ह्या 3 गोष्टी इंट्रोड्यूस केल्या ना, ह्यांना मी लाईफ लॉंग वापरत राहीन. म्हणजे रामायणातनं ज्या गोष्टी शिकल्या, अंडरलाईन केल्या, महाभारतातनं ज्या शिकल्या, श्रीकृष्णांकडून ज्या शिकल्या, त्या सगळ्या गोष्टी मी माझ्या आयुष्यात वापरेल आणि स्वतःचं आयुष्य अजून समृद्ध बनवेल असं मला वाटतं. आज आपल्या बरोबर अनुजा बंडगर यांचे वडील तुकाराम बंडगर हे सुद्धा आहेत आणि आई पण आहेत स्वातीताई बंडगर. आज बापू, तुम्हाला कसं वाटतं की KBCच्या एका प्लॅटफॉर्मवर अनुजाताई बसल्या होत्या आणि तुम्ही ऑडियन्स मध्ये बसला होता, काय तो अनुभव होता? अनुभव जे भयानक, म्हणजे अत्यंत मला आनंद झाला. ते सर्व अमिताभ बच्चनला बघणं, ती सेवा लोक बघणं हा पहिलाच माझ्या आयुष्यातला केवळ माझ्या मुलगीमुळे मिळाला. मला फार आनंद झाला की आपली एक खेड्यातली मुलगी आपण जाऊ शकते, एका देशातल्या फार मोठ्या प्लॅटफॉर्मवर जाऊ शकते आणि ते अनुजाताईने प्रूव्ह करून दाखवलं. आणि आता तिला जे लागते ती सगळी सोय केलेली आहे. त्यामुळे ती भरपूर अभ्यास करते. आपल्याला खात्री आपली मुलगी IAS होणारच. अरे वा. म्हणजे एका शेतकरी आई बापाच्या पोटी जन्मून सुद्धा उच्च ध्येय असणं आणि उच्च ध्येय बाळगणं आणि मुलांनीही त्या पद्धतीनं आपला अभ्यासक्रम दिनचर्या चालू ठेवणं हे तितकंच महत्वाचं असतं. पण स्वप्न फार मोठी ठेवणं आवश्यक आहे.
स्वप्न भरभरून बघितली पाहिजेत. मात्र त्या स्वप्नांची गळ म्हणजे ही स्वप्न पूर्ण व्हायला पाहिजेत असं न ठेवता मला एका ध्येयापर्यंत पोहोचायचं आहे आणि मला ते ध्येय गाठायचं आहे. या ध्येयापर्यंत जाणाऱ्या अनुजा बंडगर ह्या आहेतच आणि त्या उत्तरोत्तर प्रगती करणार आहेत. मला सांगा स्वाती की तुम्ही आई म्हणून अनुजाकडे कसं बघता की ती केबीसी मध्ये गेली, हॉट सीटवर बसली, तिनं प्रश्नांची उत्तरे दिली, रक्कम जिंकली, तिच्याकडे कसं बघता? ती लहानपणापासून ती एकदम गुणी आणि हुशार मुलगी होती. त्यामुळे तिथं जाण्याचं आम्हाला एवढं आश्चर्य वाटलं का तर ती 100% करेल ही आम्हाला खात्री होती. तिला आम्ही 6-7 वर्ष लागलो होतो पाठीमागे, तू यात भाग घे. तर ते म्हणायचे ह्या खेड्यातनं आपण आलोय मम्मी, आपलं काय सिलेक्शन होणार आहे, आपलं शक्य नाही. पण मी तिला सारखं प्रोत्साहन करत होते, तू गेलीस ना 100% माझा विश्वास आहे, तू पहिल्यांदाच हॉट सीटवर जायचे. आणि मी म्हटलं तसंच तिचं 100% झालं. अगदी अगदी. आता आपण या मुलाखतीच्या शेवटच्या भागाकडे होतोय. आपण अग्निपंख या पुस्तकातील एक जे वाक्य आहे, जोपर्यंत दुर्बलता बनत नाही शक्ती, जोपर्यंत चूक बनत नाही बरोबर, तोपर्यंत झगडावं लागतं या आयुष्यामध्ये. मला सांगा अनुजाताई की केबीसी मध्ये अमिताभ बच्चन यांच्या बरोबरचा जो सहवास होता ज्या वेळेला तुम्ही आला आणि फास्टेस्ट फिंगर दिला आणि तुम्ही तिथं आला हॉट सीटवर, त्यावेळेला बोलता येत होतं का? सर्वात मुवमेंट थांबल्या होत्या सगळ्या? सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे मी आधी 3 नावं मेन्शन केली ज्यांना मला भेटायचं होतं. त्यांना फक्त बघणं हा माझा हेतू नव्हता. हेतू माझा हा असतो की एक व्हाईब असते. म्हणजे आपण जसे आहोत ना तसं तुम्ही कसं म्हणालात मगाशी प्रेरणा तयार करतो, तसं पर्सनॅलिटी असते, तसं समोरचा पर्सनॅलिटी आपल्याकडे एनर्जी पण पाठवत असतो. आता तुम्ही उत्साही आहात ना, ती एनर्जी मला येते. त्यामुळे आपण चांगल्या माणसांच्या सानिध्यात राहिलं पाहिजे. तसंच अटल बिहारी वाजपेयी सारखे प्रामाणिक व्यक्तिमत्व त्या काय व्हाईब देत असेल हे मला फील करायचं होतं. सेम विथ रतन टाटाजी, त्यांच्यासोबत इतका दयाळू, इतका प्रेमळ माणूस काय व्हाईब देत असेल, आजूबाजूला बसून कसं वाटत असेल, बोलणं नाही शक्य झालं तरी पण आजूबाजूला बसून कसं वाटतं, तसं मला अमित सरांसोबत बसून मी फील करता आलं. ते म्हणजे 3 लोकांपैकी एका व्यक्तीला तरी मी भेटू शकले, ते मला खूप छान वाटलं. आणि त्यांचं पूर्ण जे वाईब आहे ना, ती पूर्ण वाईब त्यांची उत्साह देणारी आहे. म्हणजे जल्लोष, म्हणजे सकाळी 8 पासून शूटिंग सुरू झालंय, रात्री 12 पर्यंत शूटिंग चालू आहे, तरी ते तितकेच उत्साही असतात जसं की ते म्हणजे काहीतरी खूप मोठं करतायत असं. म्हणजे एक ऊर्जा स्रोत आहे. म्हणजे ऊर्जा स्रोत आहेत ते. म्हणजे आपल्याला त्यांच्याकडून ती एनर्जी येते आणि ते फील होतं की आपण घाबरतो. निश्चितच मी घाबरले होते. फास्टेस्ट फिंगर फर्स्टला जेव्हा माझं सिलेक्शन झालं, मी हात जोडून अशी बसले होते आणि माझं सिलेक्शन झालं. कालच्या तुम्हाला शूटमध्ये पण दिसलं असेल की मी उठू का नको उठू, म्हणजे माझ्याकडून होत नव्हतं. त्याच्यानंतर सुद्धा बऱ्याच गोष्टी होतात ज्या टीव्हीवरती दाखवल्या जात नाहीत, त्या होत्या. म्हणजे मी उभी जेव्हा राहिले तेव्हा बच्चन सर मला बोलवतायत, मला ते स्वप्नवत वाटते की हे खरं नाहीये, म्हणजे विश्वासच बसत नाही, एवढं मोठं स्वप्न पूर्ण होणे. ते मला बोलवतायत की आ जाइये. मी फ्रीज झाले जाग्यावर, एकाच जागी उभी आहे, कळतच नाहीये काय बोलू, काय करू, कुठे जाऊ. आई बाबांकडेही जाऊ वाटते, त्यांच्याकडेही जाऊ वाटते, दोघं अपोजिट डिरेक्शनला आहेत. आणि शेवटी ते मला म्हणाले, आप क्यों घबरा रहे हो इतना, इतने प्यार से, खूप प्रेमाने त्यांनी बोललं. आणि आप क्यों घबरा रहे हो, मी सांगितलं मुझे विश्वास नहीं हो रहा है सर. त्यांनी खूप छानपणे 10 मिनिटं मला समजवलं सगळं व्यवस्थित की आपण इथं आहोत, असं होणार आहे, मी आहे, हे खरं आहे, स्वप्न नाहीये. त्यांनी खूप छान समजावून सांगितलं, शांत केलं, पाणी प्यायला दिलं, टिश्यू पेपर दिले आणि खूप छान वाईब आहे त्यांची. मी त्यांना विचारलं सुद्धा की सर आप इतनी एनर्जी कहाँ से लाते हो. तर सर म्हणाले मैं बचपन से ऐसा हूँ. आणि खूप छान एक्सप्लेन केलं. किंवा त्यांचं लक्ष खूप बारकावे लक्ष असतात त्यांचं. म्हणजे मी जसे बसले तसं ते म्हणाले आपके बाल बहुत सुंदर है. आणि मला असं वाटलं इतका मोठा माणूस आपल्या केसांचं कौतुक करतो, आपल्या ज्ञानाचं कौतुक करतो, किती चांगली गोष्ट आहे ही. आणि हा प्लॅटफॉर्म सर्वसामान्य जनतेला अवेलेबल आहे. पण मला वाटतं ज्या संधी आपल्याला अवेलेबल आहेत ना त्याचा फायदा आपण घेतला पाहिजे. जसं मला आई वडील 6-7 वर्षांपासून म्हणतायत, मी कॉलेजला असल्यापासून, की बाबा तू भाग घे, तुझ्यात ते कॅलिबर आहे, आम्हाला माहितीये, तू भाग घे. पण आपल्यामध्येच तेवढं हे असतं की बाबा नाही, आपलं नाही होणार. पहिल्यांदा भाग घेतला, पहिल्या दिवशी ज्या दिवशी कॉल आला तिथून 1 महिन्यात शूटिंग पूर्ण होऊन टीव्हीवर दाखवून रिकामे. 1 महिन्याचा काळ होता फक्त, पण तो येण्यासाठी किती दिवस लागले. मला सांगा की तुमचा तर अभ्यास आणि युपीएससीची तयारी या सर्वातूनच
तुम्हाला इतर कोणत्या क्षेत्रामध्ये चांगला रस आहे, म्हणजे खेळ किंवा बाकीच्या काही कला क्षेत्र असेल किंवा स्वयंपाक बनवणं असेल, हो, हो. घरकामामध्ये काय इंटरेस्ट आहे तुमचा? मला उत्कृष्ट स्वयंपाक बनवता येतो आणि ते आईमुळे शक्य झालंय. अगदी. आणि तिने खूप कमी वेळात मला खूप छान स्वयंपाक करायला, व्हेज, नॉन व्हेज, नॉर्थ इंडियन, साऊथ इंडियन सगळ्या प्रकारच्या डिशेस तिने मला खूप कमी वेळेत शिकवल्या आहेत, बरोबर. कारण वेळेची फार कमी होती माझ्याकडे. आणि त्यानंतर बाकीच्या कला जसं की कराटे मी शिकलीये, जसं की शिवणकाम मी शिकलीये. म्हणजे बरं. शिवणकाम मला पूर्ण येतं, बरं. सगळ्या प्रकारचं, ड्रेसेस, ब्लाउजेस सगळ्या टाईपचे बरोबर. येतात. त्यानंतर मला कलाकुसर येते, विणकाम येतं. हा. त्यानंतर मला इंटरेस्ट आहे पुस्तकं वाचण्यामध्ये. अगदी. म्हणजे मराठी, हिंदी, इंग्रजी तिन्ही भाषेतली पुस्तकं जी वेल नोन आहेत, जे न्यूजपेपरमध्ये रेफरन्सेस येतात बरोबर. किंवा वेब सिरीज मध्ये दाखवतात की हे दाखवतात. पुस्तक बेस्ट आहे, किंवा Best आहे. एखाद्या पुस्तकावर जर पिक्चर बनला असेल तर मला पिक्चर बघायला नाही आवडत, पण मला ते पुस्तक वाचायला पुस्तक आवडतं. वाचायला आवडतं. कारण हो. म्हणजे मी बऱ्याच वेळा ती पुस्तकं वाचते ज्या पुस्तकांवर पिक्चर निघतात. अगदी. तर त्यामुळे मला वाचनाची प्रचंड आवड आहे. म्हणजे सहज मी बसले असेल, माझ्या 2 ऑप्शन असतील माझ्यासमोर, मोबाईल आणि एखादं पुस्तक, तर मला पुस्तक निवडायला आवडतं. कारण माझ्या बाबतीत की सर्वांच्या बाबतीत मला माहित नाही, पण मोबाईलपेक्षा मला पुस्तकातलं जास्त लक्षात राहतं. अगदी. म्हणजे पेन घेतली जाते, अंडरलाईन केलं हो, जातं, हो. त्यामुळे ते लक्षात राहतं. लक्षात. आणि आई वडिलांनी, माझं कॉलेजमध्ये असं होतं की मी फर्स्ट इयरला असताना ड्रायव्हिंग शिकले, 17 वर्षांचे होते. हा. 4 व्हीलर ड्रायव्हिंग परफेक्ट शिकले, गिअरची गाडी वगैरे परफेक्ट शिकले. अगदी. 18 वर्ष जशी पूर्ण झाली, आई बाबांनी लायसन्स काढून दिला आणि तो एक आनंद स्वतः गाडी चालवण्याचा. त्याच्यानंतर सेकंड इयरला दुसरी कला, अगदी. क्रोशेट, म्हणजे स्वेटर शिवता येतं, हो, लोकरीचे वगैरे. म्हणजे लोकरीचे स्वेटर आणि क्रोशेट वर्क म्हणतात त्याला. अगदी. तर ते सेकंड इयरला शिकलं, थर्ड इयरला एक, अशा प्रत्येक वर्षी मी शिकले. फायनल इयरला अगदी. पाककला, म्हणजे आपलं घरचं सगळं नक्कीच, जेवण वगैरे. नक्कीच. तर या सगळ्या गोष्टी शिकता आल्या. आता फॅमिलीमध्ये तुमचे भाऊ वगैरे आहेत, ते काय करतात? आणि माझा भाऊ आहे डॉक्टर ऋषिकेश तुकाराम बंडगर. तो बेडक पहिला सर्जन बनत आहे सध्या. म्हणजे त्याचं MBBS पूर्ण झालं, त्यानंतर सध्या त्याला MS सर्जरीला CPR कोल्हापूरला ऍडमिशन मिळालंय सरकारी कोठ्यातून. त्यामुळे तो बेडक पहिला सर्जन बनत आहे. आणि त्यानंतरचा जो भाऊ आहे तो डॉक्टर संदेश तुकाराम बंडगर, तो MBBS त्याचं कम्प्लीट झालं आणि सध्या त्याची इंटर्नशिप चालू आहे. दोघेही भाऊ माझ्या नशिबाने, आई बाबांच्या कृपेने मला खूप चांगले भाऊ मिळाले, जे मला प्रत्येक सिच्युएशन मध्ये सपोर्ट करतात. अगदी अगदी अगदी. दर्शक हो, या गोष्टीवरून एक प्रकर्षानं जाणवतं की एक शेतकरी कुटुंब, आणि शेती म्हटलं की तुम्हाला माहिती आहे की त्याला वेळ काळ नसतो. म्हणजे रात्री पाणी पाजणं असेल, सकाळी लवकर उठणं असेल, ते द्राक्ष बागा असतील तर औषधं मारणं असेल, भाजीपाला पिकं असतील तर ते भाजीपाला घेऊन बाजारात जाणं असेल, ते विकणं असेल. म्हणजे एका शेतकरी कुटुंबाला बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात, जनावरं असतात, म्हणजे बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात. आणि त्यातून आपली मुलं मोठी शिकावीत, मोठी व्हावीत आणि त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात, ते हाय एज्युकेटेड बनावेत, अशी आई वडिलांची ती तीव्र इच्छा आहे. ते बंडगर फॅमिलीच्या या मुलांनी अक्षरशः म्हणजे सत्यात उतरवून दाखवलेलं आहे. 2 भाऊ डॉक्टरच आहेत. अनुजाताई स्वतः पण डॉक्टर आहेत, पण आता अजून UPSCचा अभ्यास करतायत, त्यांना अजून पुढच्या पोस्ट घ्यायच्या आहेत. मात्र या सर्वातूनच जर एक विचार केला की एक ग्रामीण भागातील एक कुटुंब आणि आई वडिलांनी पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी झगडणारी मुलं, आणि त्यातूनच KBC सारखा प्लॅटफॉर्म आणि हे मिळालेले सगळे अवॉर्ड हे आपण बघतोय KBC कडून. आणि त्याचबरोबर महानायक अमिताभ बच्चन यांच्याबरोबरचा त्यांचा अनुभव आज आपण जाणून घेतला. काल बेडगमध्ये सुद्धा फार मोठा जल्लोष झाला, ज्या वेळेला टीव्हीवरती कार्यक्रम होता, प्रत्येक जण टीव्हीच्या समोर बसला होता. आणि आमच्या बेडगावची सुकन्या अनुजा बंडगर आज टीव्हीवरती आली आहे आणि ती हॉट सीटवर बसली आहे आणि ती रक्कम जिंकण्यासाठी बसली आहे. अनुजा, ते फायनल तुम्ही किती 12.5 लाख 12.5 लाख रुपये इतकी रक्कम त्यांनी जिंकली. पण एक वेगळा अनुभव त्यांना देऊन गेला की कौन बनेगा करोडपती या हॉट सीटवर बसण्याचा. आज आपण ही मुलाखत त्यांच्या घरी येऊन घेतली. आज आपल्या बरोबर जे आहेत अनुजाचे वडील, ते आहेत तुकाराम बंडगर बापू आणि आई स्वातीताई बंडगर. ह्या सुद्धा आज आपल्या बरोबर आहेत. त्यांनी सुद्धा आपले अनुभव आपल्या बरोबर शेअर केले, आपण बघितलं जाता. आणि आज आपण या कार्यक्रमात इथंच थांबतोय. धन्यवाद. धन्यवाद भाऊ.